मी मनीषा किचन मध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। चला आज एक मस्त अशी रेसिपी बघूया। मी तुम्हाला गॅरंटी देऊन सांगते की ही रेसिपी तुम्ही कधीच ट्राय केलं नसेल तर आज करून बघा। खायला इतकी चव आणि बनवायला फक्त 5 मिनिट लागतं। चला तर मग आजची रेसिपीला सुरुवात करूया। बनवणार आहे तर मुळ्यांची भाजी करणार आहे। तर मस्त असं मुळ्याची भाजी आणलेली आहे। मुळं बी बघा किती छान मुळं आलेले आहेत। 2 पेंड्यात जुडे आणलेले आहेत। मी आज मार्केट होतं तर आणलेले आहेत। मस्त असं नीट करून घेऊया आपण। सगळं असं कवळे बी आहेत बघा किती। तर हे सगळं असं तोडून घेऊया आणि नंतर नाही हे असे पानं तोडून घ्यायची। हे जास्त निबार आहे तर ह्याला फेकून देऊया। हे कवळं असं घ्यायचं आणि एकदम कवळं आहे तर ह्याला पूर्ण घेऊया। किती छान आहे बघा। मस्त असे मार्केटात ना खूप छान छान आलत्या। हे असं तोडून घेऊया। खूप छान लागते मुळ्याची भाजी तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। मुळं बी आहे ते बघताच तोंडाला पाणी सुटणारे मुळं आणलेले आहेत। मी भाजी सगळी स्वच्छ नीट करून घेतलेली आहे। सगळी मस्त अशी नीट करून घेतलेली आहे। इथं काय काय घेतलेलं दाखवते तुम्हाला। एक मुळा बी घेतलेला आहे, वरची साल काढून घेतलेली आहे मुळा। हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, एक कांदा घेतलाय, लसूण घेतलेला आहे आणि शेंगदाणा भाजून घेतलेला आहे। शेंगदाणा भाजून घेतलेला आहे। आता पहिला आपण भाजी कापून घेऊया। सगळी अशी कवळी पानं होती म्हणताना सगळी अशी भाजी घेतलेली आहे। हे का मस्त होते याची भाजी। नक्की पूर्ण व्हिडिओ बघा। आता बारीक अशी कापून घेऊया। कापून घेऊन मग ह्याला स्वच्छ धुवून घेऊया आपण। तर भाजी कापून स्वच्छ धुवून घेतलेली आहे। 2-3दा धुवून घेतले, असं पाणी गळतंय म्हणून बुट्टी खाली ठेवलेले आहे। आता इथं घेतलेलं आहे किसणी आणि मुळा घेतलाय, स्वच्छ धुवून घेतलेला आहे। आता मुळ्याला किसून घेऊया आपण। तुम्ही बारीक बी कापू शकताय तर किसून मस्त होतंय। त्यापायी किसून घेतलेला आहे। मोठ्या किसणीने किसायचा। इथं मुळा सगळा किसून घेतलेला आहे। किसून एका प्लेटात ठेवला। आता इथं कापून घेऊया कांदा। बारीक असा कांदा कापून घ्यायचा। कांदा बारीक कापून घेतलेला आहे। लसूण आपण कुटून घेऊया, लसूण आणि हिरवी मिरची। वल्ला लसूण घेतलेला आहे। आता मार्केटात यायला लागलाय बघा वल्ला लसूण। मिरच्या बी 4 मोडून घेतलेल्या आहेत, चेचून घेऊया। आता कुटून घेतलेला आहे। शेंगदाणे बी काढून आपण मिक्सरला लावून घेऊयाचं। आता ह्याच कढईत करणार आहे। कढई चांगली गरम झाली, तेल ओतूया। तेल चांगलं चाटत तापलेलं आहे, त्याच्यात टाकूया 1 चमचा जिरं, हिंग, हिरवी मिरची, लसूण चेचून घेतलं होतं आपण। घेऊया। ह्याच्यातच भाजूया कांदा बी। कांदा चांगला भाजायचा। कांदा चांगला भाजलाय, त्याच्यात टाकूया अर्धा चमचा हळद। हळदीला मिक्स करूया।
आता ह्याच्यातच टाकूया मुळा किसलेला. चांगलं पहिलं भाजून घेऊया. मुळा चांगला भाजलेला आहे, कलर वेगळा झालाय. आता ह्याच्यात टाकूया आपण भाजी. स्वच्छ धुवून घेतले होते. मिक्स करूया. किती दिसायला आल्या बघा भाजी. एकदम आता मिक्स केली म्हणजे एकदम थोडीशी होत्या. 2 जुड्या घेतल्या होत्या ना, त्या दोन्ही बी नीट करून घेतल्या होत्या. आता छान भाजीला मिक्स करून घेतलेला आहे. हे बघा किती पाणी बी सुटलं या भाजीला. मुळा पाणी सोडतोय ना, तर ह्याला चांगलं आपण शिजू देऊया. नंतरनं मीठ वापरायचं. मीठ, शेंगदाणं, लाल तिखट नंतरनं वापरूया आपण, म्हणजे अजून भाजी शिजून कम होते, मग मिठाचा अंदाज लागत नाही. आपण भाजी जास्त आहे म्हणून मीठ जास्त टाकायला जातोय, खरं भाजी शिजून एकदम कमी होत असते. त्यामुळं मीठ कधी बी भाजी नंतरच टाकायचं. झाकून आपण शिजवून घेऊया भाजी. तर बघूया आपण भाजीला उघडून. पाणी आटलेलं दिसतंय. बघूया एकदा मिक्स करूया. हां, आटलेलं आहे पूर्ण पाणी. हे पहा पूर्ण आटलेलं आहे पाणी. आता मीठ टाकूया आपण. चम्मच एकदा लाल तिखटसाठी. चवीने मीठ टाकायचं. अर्धा चमचा लाल तिखट. आपण हिरव्या बी मिरच्या वापरलेल्या आहेत. शेंगदाण्याचा कूट बारीक करून घेतलं होतं 2 चमचे. भाकरी संग खायला खूप छान लागते. बाजरीच्या, शाळवाच्या भाकरी संग बी, चपाती बरोबर बी मस्त लागतं. तर छान असं मिक्स करूया. आता थोड्या वेळ झाकून शिजवूया आपण. मीठ टाकलेलं आहे. तर बघूया का आपली भाजी शिजली का. मस्त शिजलेली आहे. एकदम मिक्स करूया. खूप छान झालेली आहे. शिजल्या मस्त, खायला रेडी झालेले आहे. मस्त झालेले. भाकरी बरोबर खावा, चपाती बरोबर खावा, मस्त लागते. आणि आजचं व्हिडिओ कसं वाटलं, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. उद्या भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपी सोबत. तोंडपात्र मस्त राहा. बाय.